नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्र देश या बुलेटिनमध्ये काय विशेष असणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्षाने स्वबळाचे नारे द्यायला सुरुवात केली आहे। ठाण्यामध्ये सुद्धा असा स्वबळाचा नारा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिलेला आहे। याची सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे। आणि महाराष्ट्राचं बाजूचं राज्य असलेल्या गुजरातमध्ये एक सगळ्यात मोठी सनसनाटी राजकीय घडामोड घडली आहे। कारण मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांनी, गुजरातच्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेत। उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे। त्याचबरोबर संजय राऊतांनी हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार ही थेट हायकमांडकडे केल्याची माहिती मिळते। ही तक्रार त्यांनी खरंच केली आहे का, केली आहे ती का केली आहे याची सविस्तर बातमी आपल्याला संध्याकाळी 7 वाजता बघायची आहे। आणखी एक महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी, ती बातमी अशी की मराठा कुणबी प्रमाणपत्राविषयी जो शासन आदेश आहे त्याच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे। त्या याचिकेबद्दलची महत्त्वपूर्ण सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। अर्थातच सरकारचं, सर्व समाजाचं या सुनावणीकडे लक्ष असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या श्रीशैलममध्ये होते आणि शिवरायांच्या चरणी ते लीन झाले। त्याचबरोबर राज्यातल्या दिवाळीच्या बातम्या या सगळ्याचा सविस्तर आढावा संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्र देश या बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे। थोड्याच वेळात बुलेटिनमध्ये भेटूया। तुर्तास मी तुमची रजा घेते। धन्यवाद।